महाराष्ट्र में मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना और मुफ्त साड़ी योजना को लेकर सियासत तेज हो गई है। विपक्ष ने मायावती सरकार पर आरोप लगाया कि ये योजनाएं केवल विधानसभा चुनाव से पहले महिलाओं को आकर्षित कर सत्ता हासिल करने के उद्देश्य से शुरू की गई थी। सत्ता में आने के बाद सरकार ने अलग अलग पात्रता मानदंड लागू कर योजनाओं का दायरा सीमित कर दिया और अब उन्हें धीरे धीरे बंद किया जा रहा है। विपक्ष का दावा है कि लाडकी बहन योजना से करीब 92 लाख महिलाओं को बाहर कर दिया गया, जबकि मुफ्त साड़ी योजना में महिलाओं को निम्न गुणवत्ता और फटी हुई साड़ियां देकर उनका अपमान किया गया। आरोप है कि अब यह योजना भी बंद कर दी गई है, जिससे सरकार की मंशा पर सवाल खड़े हो रहे हैं। विपक्ष ने कहा कि मायावती सरकार को जनता की समस्याओं से अधिक अपनी सत्ता बचाने की चिंता है। उनका कहना है कि महाराष्ट्र की महिलाएं और आम नागरिक इस पूरे घटनाक्रम को देख रहे हैं और समय आने पर लोकतांत्रिक तरीके से मतदान के जरिए इसका जवाब देंगे। हालांकि इन आरोपों पर सरकार की ओर से तत्काल कोई आधिकारिक प्रक्रिया सामने नहीं आई है। या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या। साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिले, भावांना काही मुख्यमंत्री याच्यातून पैसे दिले। हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातात। धानाला बोनस देत नाहीये ते। निवडणूक संपली, निवडणुकीच्या तोंडावर धानाला 700 रुपये बोनस घोषणा केली। आम्ही 500 रुपये देत होतो, रेग्युलर देत होतो, आमचं सरकार होतं। यावेळेस धान उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। 92 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही नाकारताय आणि त्यावेळेस तुम्हाला अक्कल नव्हती काय की ज्यावेळेस तुम्ही ही योजना आणली तुमची बुद्धी पुढे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र। आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं। शेतकऱ्याच्या संदर्भात इन्कम टॅक्स पे कोण आहेत? आता मला सांगा, फॉर्म 16 भरल्याशिवाय कुठल्याही योजनेचा लाभ देत नाही। म्हणजे आज आयटीच्या अखत्यारीत इन्कम टॅक्सच्या मॅक्झिमम शेतकरी येतात। एखाद्याला जमीन खरेदी करायचं असलं तरी पॅन कार्ड लागतं आणि ह्या सगळ्यामध्ये त्याला नाकारणं आणि मग त्याच्यातून वेळ काढून हजारो लाखो शेतकरी नाकारणं, हा बनवा बनवीचा खेळ आहे, शेतकऱ्यांची आहे, महिलांची आहे। त्यामुळं यांना खुर्चीची चिंता आहे, जनतेची चिंता नाही, हे आता महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे।